नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन चांगलाच चर्चेत आहे। बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे। यावेळी बिग बॉसच्या घरात कलाकार मंडळीसह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही एंट्री देण्यात आली असून प्रत्येक सदस्याची जोरदार चर्चा आहे। निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभव यांनी बिग बॉसचं घर जणू डोक्यावरच घेतलं आहे। यामुळे प्रेक्षकांकडून काही वाईल्ड कार्ड एंट्रीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। बिग बॉस मराठीच्या घरात आता अभिजित बिचकुले येणार असल्याची चर्चा रंगली आहे। कवी मनाची नेते अशी ओळख असलेल्या अभिजित बिचकुलेची आता घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार असं बोललं जात आहे। कवी मनाची नेते अशी ओळख असलेल्या अभिजित बिचकुले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात दिसले होते। त्यानंतर त्याला हिंदी बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली होती। आता बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात अभिजित बिचकुले चढकणार असल्याचा दावा केला जात आहे। बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये अभिजित बिचकुले हे एकमेव राजकीय नेते होते। अभिजित बिचकुले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता। बिग बॉस मराठीमुळे अभिजित बिचकुलेची महाराष्ट्रात चांगलीच ओळख झाली होती। त्यानंतर हिंदी बिग बॉस मुळे बिचकुलेला देशात ओळख मिळाली। आता त्याची बिग बॉस मराठीत पुन्हा एंट्री होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। त्याचबरोबर जीव माझा गुंतला मालिका फेम योगिता चव्हाण हिचा नव्या सीझन मध्ये चांगलाच बोलबाला दिसत आहे। पहिल्या आठवड्यात योगिता नॉमिनेशन मध्ये होती। त्याशिवाय घरातील इतर सदस्यांमधील राडा आणि भांडणाचाही तिला खूप त्रास झाल्याचं पाहायला मिळालं। पण त्यानंतर योगिता खंबीरपणे बिग बॉसच्या घरातील परिस्थितीला तोंड देत आहे। अशा परिस्थितीत आता योगिता चव्हाणचा पती सौरभ चौगुले याची बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।